नमस्कार. अन्नपूर्ण रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कडकणीची रेसिपी. हे आहे आपल्या आजच्या कडकणीचं साहित्य. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ 2 चमचे, थोडंसं मीठ लागणार आहे चिमूटभर, अर्धा वाटी गूळ, तूप लागणार आहे. तुपाचं आपल्याला कडक मोहन करून त्या पिठामध्ये टाकायचं आहे. त्याने आपली कडकणी खुसखुशीत होईल, म्हणजे अशी कडक होईल. यात घेतलाय मी रवा अर्धी वाटी आणि चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे. सर्वात आधी मी इथं पातेलं ठेवलंय गॅसवरती. तर मी त्यात आता थोडंसं पाणी टाकते. मग मी हा गोळ ना तो त्यात टाकून वितळून घेते. हा पूर्ण गूळ मी यात टाकून घेतलेला आहे. गरम नाही झाले. मी थोडं कमीच पाणी टाकलेलं होतं आणि जास्त हाय फ्लेमवरती पण गॅस नाही करायचा आहे, मीडियमच ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला हे पूर्ण गूळ वितळून घ्यायचं आहे. गूळ वितळायचं झाल्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून ते थंड होऊन द्यायचं आहे. ते मिश्रण पूर्ण नाही का असं वितळायचं झालं काय हा गूळ, मग आपण ते बंद करूया. त्यात हे थोडे थोडे गुळाचे खडे आहे, तर आपण ते चांगले यात मिक्स करून घेऊ. ते होतच आलंय. हे बघा, हे आता पूर्ण वितळलेलं आहे. तर मी आता गॅस बंद करते. तर आता हे गूळ थंड झालेलं आहे. गुळाचं पाणी ते मी एका पातेल्यात ओतून घेत आहे. याच्यासाठी ओतायचं आहे कारण गुळामध्ये कधी कधी ना छोटे छोटे खडे पण असतात. त्यामुळे चाळणीने आपण गाळून घेतले. आता मी हे कडकणीचं पीठ आहे ना ते भिजवून घेते. त्यासाठी हे 2 वाटी घेतलेलं कणिक मी या मोठ्या ताटात टाकलेलं आहे. त्यात आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे. गोडाचा कोणता पण पदार्थ असला ना तरी आपण चिमूटभर मीठ टाकायचंच. त्याने ना एक वेगळी टेस्ट येते. चिमूटभर हळद टाकायची. इथं मी डाळीचं पीठ घेतलंय, ते मी 1 चम्मच टाकलं. नंतर घेतला रवा अर्धी वाटी. तो रवा मी पूर्ण याच्यात टाकते. आता हे तूप आहे ना, हे तूप मी कडकडीत गरम करून घेते आणि ते तुपाचं मोहन आपल्याला याच्यात टाकायचं. तर हे तूप आहे ना आता आपण कडकडीत गरम करून घेऊया. आपल्याला ना त्याचं मोहन टाकायचं आहे. एकदम कडकडीत केल्याने ना आपल्या ज्या कडक नाही एकदम खुसखुशीत होणार आहे. आता हे पूर्ण एकदम कडक गरम झालेलं आहे. ते थोडं थंड होऊन देते. तुपाचं मोहन आहे ना आपण याच्यात टाकूया. ते गरम असतानाच टाकायचं, हाताने मिक्स करायचं नाही, चम्मचने करायचं कारण ते खूपच गरम आहे. हे सगळ्या बाजूने आपल्या पिठाला लागलं पाहिजे. स्टार्टिंगला चम्मचने करायचं
नंतर मग हाताने मिक्स करायचं. हे बघा मी कशी करते. म्हणजे सर्व पिठाला ते तूप व्यवस्थित लागतं. हे तुपाचं मोन आपण जे टाकलं ते एकदम परफेक्ट झालंय. ते कसं कळतं, जेव्हा आपल्या ह्या पिठाची आपली एकदम अशी मुठ्ठी तयार होती ना, तेव्हा कळतं. हे बघा मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा असं तयार झालं पाहिजे. आपल्याला हे कडकणीचं जे पीठ आहे ना, ते आपल्याला जास्त लूज पण नाही मळायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं आहे. आता मी थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून हे मिक्स करून घेते. पूर्ण एका वेळेस टाकायचं नाही, आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं. हे बघा कोणी तेलाचं पण मोहन टाकतं, पण मी यात आहे ना तुपाचं मोहन टाकते. याने काय होतं, एक वेगळीच टेस्ट येते आणि ती पण खूप छान टेस्ट येते तुपामुळे, म्हणून मी तूप टाकलं. तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण हे 1.5 तास आहे ना भिजत ठेवूया. त्यानंतर आपण त्याच्या कडकने लाटायला सुरुवात करूया. तर मग आपल्याला आता 1.5 तास झालेला आहे. तर आपलं पीठ असं झालं आहे. तर मी आता हे व्यवस्थित एकदा मळून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. तर मग मी आता ते एक एक लाटून घेते. हे बघा मी अशी लाटते ना, तर त्याच्या कडा आहे ना अशा थोड्या चिरताय. तर काही घाबरायचं नाही. ग्लास घ्यायचा, ग्लासच्या साहाय्याने त्याला असं सर्कल करून घ्यायचं आणि हे जे कट झालेलं आहे ना हे बाजूला ठेवायचं आणि हेच वापस लाटायचं. किती छान झाली. ते गुळाच्या असल्यामुळे ना त्याच्या कडा आहे ना थोड्या चिरतातच. आता मी एक ग्लासच्या साहाय्याने गोल करून घेतलं ना, हे बघा कसे एकसारखे आले. जितक्या नाही का आपल्याला पातळ लाटता येईल ना पापडासारखे, तेवढं पातळ लाटून घ्यायचे. हे बघा आता माझे हे बाकीचे राहिलेत ना, ते आपण मी अशाच करून घेते. आता कोणी कोणी ज्याच्या त्याच्या घरी 11 याची माळ करतं, कोणी 21 याची माळ, कडकणीची माळ करतं. तशाप्रमाणे नाही का आपण जेव्हा तळतो त्याच्या अगोदरच असं साईडला असं होल करून घ्यायचं किंवा मधी करून घ्यायचं. तर मी इथं साईडलाच करते असं होल, कारण एकदा तळलं की मध्ये क्रॅक नको जायला, म्हणून मी अगोदरच असं छोटंसं होल करून घेते. तर मला आता माझ्या याने मी 11 किंवा 21 यांना आहे ना असे जे छोट्या छोट्या पुड्या लाटल्यात ना, त्याला मी असं गोल गोल करून तळून घेते. म्हणजे कसं नंतर माळ करायला पण आपल्याला सोपं जातं ना, त्यामुळे मी आता असं करून घेतलंय. असंच मी बाकीच्या यांना पण असं करून घेते, जेवढ्या याची मला माळ घालायची ना तेवढ्याला. आता मी 21 याची करते किंवा 11 याची माळ करत असते. अशाप्रमाणे मी सगळ्यांना आहे ना अशी होल करून घेते आणि मग कढई ठेवते. तर मग मी दाखवते मी कसं तळते. तर आपलं तेल गरम झालंय, त्यात आपण या कडकण्या तळून घेऊया. जास्त लाल नाही होऊन द्यायचे आपल्याला. असा कलर आला पाहिजे.
अशा प्रकारे आपल्याला सगळ्या तळून घ्यायचं. अशा प्रकारे मी सगळ्या कडकण्या तळून घेतलेल्या आहे. बिलकुल तेलकट झालेली नाही. ही बघा, मी तुम्हाला नाही तोडून दाखवते. बघा, बिलकुलही तेलकट नाही झालेली. बघा किती छान कुरकुरीत खुसखुशीत आहे बघा. आजची रेसिपी तुम्हाला तर आवडलीच असणार आहे. अन्नपूर्णा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.